तर आज चाललोय बघा गाडी आणायला. माय तर तब्येत बरी नाही, कारभारीला एकट्याला जा म्हणतीय. तर बघा कारभार काय म्हणतात, काय म्हणताय व अय सारखं कंबर मोडल्यासारखं पडू नका व. अहो मी बाई असून मी सारखी लोळत नाही, आणि तुम्ही काय नाही बिनकामाचं नुसतं लोळत असतं. सारखं लोळलेलं तर चांगलं असतंय का दलिंद्री असते म्हणतात. बघा मी लोळायचं बंद केलं तर कसं काय नीटनेटकं चाललंय. हाय का तुमच्या माग, हाय का तुमच्या माग माझी किरकिर का काय? किती दिवस झालं. चला अजून मला दवाखान्यात जायचंय. आता आम्ही तर गल्ली सोडून दिलं ना. काय दिलं सोडून? एक नंबर गल्लीत जायचं सोडून दिलं. एक नंबर गल्लीत जायचं सोडून दिलं. हा. बघायचंय मला बी किती दिवस. आता आम्ही तुम्हाला शेवटचा चान्स आहे. पण आता नाही तर डायरेक्ट का नाही भाळवणी गाठणार. त्या घरात सुद्धा तुम्हाला राहून देणार ना, डायरेक्ट साडी टाकणार फॅनला. होय. मग आम्ही तिसरा नंबर गल्लीत बसलो. तुम्ही कुठल्या बी गल्लीत घुसा, मला काय करायचं. कारण हे शेवटचा चान्स आहे. बीपी पूर्ण कमी झालाय माझा. कशामुळे झालाय काय झालंय सगळं तुम्हाला माहिती असतं, पण तुम्हाला दाखवायचं नसतं. आमचं सगळं दाखवता. काय आमचं सगळं दाखवता की काय दाखवते मग? तुम्ही पण दाखवत जा की. तुम्हाला काय नका म्हणलं का? तुम्ही पण सांगत जा, बोलत जा. माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या समोरासमोर बोलत जा की. मी कुठं नाही म्हणलं तेव्हा. अहो माझ्या जागेला दुसरी बायको असते तर काय गावात गेले असते टिकली लावून. मी तर म्हणते जाऊ द्या नूर द्या, त्यांना बी नाही आई बाप, आपल्याला बी नाही. तर तुम्हाला बी कोण नाही, मला बी कोण नाही. एकामेकाच्या आधारानं जगावं. तर तुम्ही लई शायनिंग हाणायला लागलाय. करणाराचा जीव काढताय. अच्छा मला सांग. ए थांबा 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 थांबा. एक कमेंट्स आली होती मला की राधाताई ती ज्या व्हिडिओमध्ये तू सासरे म्हणून दाखवलं पाया पडताना रडली होती, तर ते तुझे सख्खे सासरे आहेत का? आणि नाता भाऊजी तुझे सख्खे धीर आहेत का? आणि म्हणजे असं बरंच काही कमेंट्स होत्या. म्हणजे एक कमेंट होती बरं का. त्या कमेंट्सचं मला खरंच कधी वाटलं नव्हतं की अशी कमेंट्स मला कधी येईल. कारण एक मामा नाही का, आम्ही भाळवणीत सोडून इकडे येताना रडत होतो. म्हणजे ते मामा पण रडत होता, म्हातारा पण रडलं, मी पण रडले. खरं सांग का, मनापासून सांगते बरं का, एकदम मनापासून. ह्याच्यामध्ये कुणाला वाईट वाटन नाही वाटन, किंवा मला त्याच्यातनं आनंद भेटेल का, किंवा मला दुःख वाटेल का? मला तर दुःख वाटणार नाही ह्या गोष्टी सांगायला. कारण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं खरं बघायला भेटतं. कारण मग आतापर्यंत तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये असं कधी दिसलं नाही. त्या दिवशी मी रडले म्हणून मला हा प्रश्न विचारला गेला, तर मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटतंय. की त्या दिवशी मी पाया पडली ना, गाडी आणलेल्या दिवशी नाही का, गाडी आणली, मी पाया पडली आणि मनापासून रडली बघा. कारण माझे ते आनंदाचे अश्रू होते. आज पण मला रडू येत आहे सांगताना, पण नाही रडत कारण तब्येत माझी बरी नाही. आणि माझ्या डोळ्यातनं 2 जरी थेंब गळलं ना, तरी माझं हे दुखतं, पूर्ण दुखतं असं. त्यामुळं मी काही करत नाही. तर तुम्हाला चला सांगते. तर त्या माझ्या, तुम्हाला त्या चेहऱ्यापट्टीवरनं तर कळलंच असं, ते छोकुलीच्या पप्पासारखं दिसतात. म्हणजे ते छोकुलीचा पप्पा आहे का नाही, त्यांचं वडील येतं सक्का वडील आहेत, काका चुलता बिलता काय नाही, त्यांचे वडील येतं. पण ती माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी दिसत पण नाही आणि मी दाखवत पण नाही. जे झालेल्या गोष्टी त्या झाल्या गोष्टी. पण काय माहिती त्यावेळेस मला असं का वाटलं की मी त्यांच्या पाया पडावं. का वाटलं मला माहित नाही बरं का. आणि पडली पाया. पण खरंच मी एवढं टेम्पो घेताना रडली नाही, घर बांधताना रडली होती, पण ते निम्म्याच्या पुढं घर झालं ज्यावेळेस का नाही, आपलं दरवाजा बसवायच्या टायमाला मी रडली होती बघा, माझं स्वतःचं घर बघून. कारण ज्यावेळेस आपला हाल होतात ना, त्यावेळेस आपण रडत असतो आहे का नाही, आपल्याला आनंद होतो. आता बघा ना, एखाद्याची अगोदर बापाची प्रॉपर्टी असते आणि त्या माणसानं नवीन काय केलं तर बिलकुल त्या माणसाला काहीच वाटत नाही. कारण बापानं अगोदर कमवलेलं असतं, त्यामुळं आपण रडतच नाही. कारण माझ्या बापाच्या इकडं पण आम्हाला घरदार नाही, काय नाही. आमच्या बापाचं गाव सुद्धा आम्हाला माहीत नाही. आमचं लहानपण सगळं आश्रमशाळेतच गेलं. त्याच्या अगोदरचं काय ते रस्त्याच्या काम बाप करत होता, डांबर काम. त्यामुळं ते रोडला ह्या गावातनं उचला त्या गावात ठेवा, त्या गावातनं बिराड उचला त्या गावात जावा. तर कचऱ्याची गाडी आली, कारभार चालल्यात कचरा टाकायला. आणि असं होतं. त्यामुळं का नाही, लग्न झाल्याच्या नंतर होतं घर, पण त्या घरापर्यंत मी कधी पोहोचलेच नाही. कारण मला एंट्री नव्हती कधी, म्हणून मी माझ्या स्वतःचं. तर त्या गावामध्ये आल्याच्या नंतर मला तिथं नाही राहण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले, पण मी जिद्द सोडली नाही. मी तिथंच राहिली. हां, तिथं घर बांधलं, तिथं
तिथं घर बांधलं, स्वतःच्या हक्काचं झालं. आणि एक सोशल मीडियाचं पण मनापासून धन्यवाद की त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला थोडाफार न्याय भेटला होता. म्हणून त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून परत मला त्रासच झाला नाही, त्यामुळे मी तिथं टिकून राहिले. पण तिथं कामधंदा नाही काय नाही, पण नवरा वेगळ्या वळणाला जायला लागला. तर त्याला काय बाहेरचा नाद नाही सोडा, पण दारूचा पण नाद वाईटच असतो. आणि ती पण जाऊ द्या सोडा. मग गाडी घेतली. माझं स्वप्न होतं गाडी घ्यायची, स्वतःचं काहीतरी करायचं. मी लय प्रयत्न केलं, सुकट बोंबील विकायचा, वडापाव विकायचा, हे असा प्रयत्न केला. आणि सुकट बोंबील विकत मी भाजीपाला विकावं. मला लय काहीतरी वाटत होतं की स्वतःच काहीतरी करावं, हे का नाही. वीडभट्टी केली ही ती, पण स्वतःचं म्हणलं तरी सुकट बोंबील वडापाव, पण त्याच्यामध्ये मला यश भेटलंच नाही. म्हणून मला काय वाटलं, हे नाही तर ते, आपण जर सिटीत चाललो तर आपण टेम्पो घ्यायला काय, त्यांना पण काम नव्हतं, मग घेतला टेम्पो. आणि टेम्पो घेतला, आनंद झाला. तेव्हा मला डोळ्यातून पाणी आलं. माझ्या मैत्रिणी माझी गाडीची पूजा करायला आली, मला अजिबात डोळ्यात टिपका नाही आला. पण आमच्या सासरे जे आले का, ह्यांचं वडील जे आलं का, मग मला रडू आवरलं नाही. मग म्हणलं त्यांचा आशीर्वाद घ्यावं, म्हणून मी रडली. आणि परत तुम्हाला सांगते, ते तिथला पसारा उचलून इकडं आणायच्या टायमाला ते जे सासरे रडत होतं का, ते नाता भाऊजीचं वडील होतं. आणि त्यांना पण आम्हाला भरपूर माया लावली, कारण ते तिथं नसते तर आम्ही त्या दिवशी आधाराला तिथं गेलो नसतो. आणि तिथं आधाराला गेलो नसतं तर मला तिथं घर बांधायला पण जागा भेटली नसते. आणि तिथं घर नसतं बांधलं तर मी स्वतःच्या आता म्हणजे कारभारीचं पण धन्यवाद त्यांना, तिथं नीटनेटकं काम नाही केलं म्हणून ते गाव सोडलं. आणि गाव सोडलं तर आपल्याला गाडी आली. आणि तसंच तुमचा पण सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि जास्त म्हणलं तर रविदादाचा, निलेश दादाचा, कारण त्यांच्यामुळं तर मी सोशल मीडियावर आले. म्हणजे आत्ता म्हणजे पहिलं रविदादाच्या ह्याच्या सपोर्टमुळं किंवा त्यांना मला यायला भाग पाडलं, म्हणून मी रविदादामुळं पहिल्यांदा सोशल मीडियावर उतरले, यूट्यूबला बरं का. आणि निलेश दादामुळं दुसऱ्या वेळेस, कारण माझ्या त्या आयडिया बंद पडल्यावर मग मी ही आयडी नको म्हणत होते खोलायला, निलेश दादानं खोलून दिली. तर ते जाऊ द्या. आणि नाता भाऊजी माझे सख्खे धीर आहेत का, तर नाता भाऊजी माझे मावस धीर आहेत. ह्यांच्या सख्या मावशीचा मुलगा आहे. आणि त्यांना पण बहीण भाऊ नसल्यामुळं ते मला असं भाऊजही कमी आणि बहीण जास्त धरतात. तर ते माझ्या मावस धीर आहे. आणि विषय आला स्वातीचा, तर कसं आहे माहिती आहे का, स्वातीला जर कोणी विचारलं का राधाताई तुझी सख्खी जाव आहे का, तर ते हा म्हणून सांगते. पण मला आता वाईट वाटतं की स्वाती माझी सख्खी जाव आहे का सांगायला, म्हणजे नाही का, मला म्हणजे वाईट वाटतंय की तिला आता ती सख्खीच जाव नाही असं सांगायला बरं का. पण आता ती सांगते माझी सख्खी जाव आहे, राधाताई माझी सख्खी जाव आहे. तर खरं म्हणायला गेलं ना तर ती माझी सावत्र जाव आहे. पण सख्याप्रमाणच राहतो, तुम्ही बघताच की आहे का ना, आमचं खाणं पिणं, उठणं बसणं, येणं जाणं ते असतं. ती भट्टीवर असले तर माझ्याकडे येते. आणि त्याच्यामुळं मला काय आता असं मन दुखवायचं नाही बरं का. पण तुम्हाला एक खरी परिस्थिती सांगितली की स्वाती कशी जावे, परत नाता भाऊजी कसे धीर येतं, माझा सख्खा सासरा कोणचा आणि मावस सासरा कोणता. आणि त्या दिवशी गाडीची पूजा करायला आमच्या बरोबर जी होती ती माझी मावस सासू, म्हणजे ह्यांची मावशी होती. मग एवढ्यांना चांगलं वाटतं, पण कसं असतं माहिती आहे का, शेवटी आयुष्यात आपण एकटंच असतो. आणि तशीच मी एकटे आहे. एक वर्ष आता एवढं त्यांचं पोरांचं वर्ष काढायचं. कावी जर राहते 12वी पर्यंत म्हणली तर कावीला तिथं ठेवायचं, पण सण्याशिवाय नाही दम निघत. बघू आता सण्या तर सध्या तर तिथं राहतोय, पण आता कसं तर गोड बोलून त्याला ठेवलंय. पण त्याची पण आठवण येते, कारण एवढं दिवस झालं, जवळजवळ महिना होऊन गेलं की नाही का सण्याला भेटली नाही काय नाही. त्यामुळे सण्याची थोडीशी आठवण पण येते मला, थोडीशी म्हणता लय आठवण येते. कारण कावीचं पण दवाखाना चालू येतं ना, तिला पण औषध गोळ्या, तिला पण बरेच दिवस झालं दवाखान्यात नेलं नाही काय नाही. त्या दिवशी दवाखान्यात नेलं होतं तर तिला सर्दी खोकला ताप झाला होता. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की कावीला तर दवाखान्यात का घेऊन जाते, तर कावीला रक्त कमी असल्यामुळं कावीला आम्हाला बाहेर दवाखान्यात न्यायला लागतं. आणि तिला लय ठिकाणी दवाखान्यात नेलं मी, आणि अजून पण दवाखाना तिचा चालूच आहे. तर तिला रक्त कमी आहे कावीला, बाकी काय नाही विशेष. आता हॉस्टेलला टाकलं ना पुरीला, तर तिच्या दवाखान्याचं जरा हे होतं. आपल्यापाशी असल्यावर कसं टायमावर गोळ्या हे ती खाणं,
खाणं पिणं ते असतं व्यवस्थित आहे का नाही. आपल्याला माहिती असतं की बाबा आता तिला गोळ्या खायच्यात, मग आवर्जून स्वयंपाक करते किंवा बाबा तिला आता हे गोळ्या द्यायच्या, त्यावेळेस पण तिला खाऊ पिऊ घालून गोळ्यांवर लक्ष. परत शाळेत जाताना तिला सांगायचं गोळ्या दुपारच्या घेऊन जा, परत संध्याकाळी आलं तर संध्याकाळी बाय गोळ्या खा. असं आता हॉस्टेलमध्ये तिला कोण सांगायचं, कोण तिला आठवण करून द्यायची असं वाटतंय. जायचं तिला पण दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर बरंच खर्च होतं. तुम्हाला सांगते डॉक्टरची फी 300 रुपये ही ते. आता परत वाटतं इंदापूरला तिला दवाखान्यात आणावं, तिला कुर्डवाडीला दवाखान्यात नेलं, तिला आष्टीला पंढरपूरला किती ठिकाणी दवाखान्यात नेलं बघितलं ना तुम्हाला. आता तर पहिलं तर 15-15 दिवसाला न्यावं लागायचं, परत महिन्याला न्यायला लागले. आता तर किती दिवस झालं म्हणजे सवडच घावत नाही. तसं सगळं एकटीनं हँडल करायचं म्हणल्यावर आणि थोडंसं पळापळ माझी पण होती. ती तुम्हाला दिसतं की नाही का मी हिंडते फिरते, मला हिंडावं फिरावं वाटतं. तसं नाही. हा बघा पदर पैसे घालून कोण हिंडतंय कोण फिरतंय, कोणाला चांगलं वाटतंय की असली महागाई आहे मरणाची. पदरात लेकरं बारकी बारके येतं, 2 पैसे कमवलं तर ते आपल्याला दुखणं धाण्याला उपयोगी होत्याला. बरोबर आहे का नाही. पैसा लाईफमध्ये माणसापेक्षा जास्त पैसा महत्त्वाचा आहे आणि पैशाच्या नंतर माणूस महत्त्वाचा आहे. पण ती माणूस प्रेम देणारा पण असावं, प्रेम घेणारा पण असावं. असं नाही उगं खाऊस तर गोड आणि गरजेपुरतं गोड असं पण नसावं. माणूस खराब मनापासून जसं आपल्या समोर असतं तसं आपल्या पाठीमागं पण असावं लागतं आहे का नाही. नाही तर आपल्या तोंडावर वेगळा आणि पाठीमागं वेगळा असं नसावं. आणि मी तशी नाही, मी सगळ्यांना शेम धरते. तर चला भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये. बघू काय होतंय. मला तर सलाईन लावाय नको वाटतंय. हो का सगळ्या माझ्या शिरांवर नुसत्या ते सलाईन खावलेल्याच हे आहेत, डागच आहेत सगळं. सलाईन 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 आहे का नाही. दिसतं का तुम्हाला. नुसतं त्या नसांवर गुठमुळं आलेलं आहे. मला सलाईन दोन्ही एका नाही दोन्ही हाताला. हो का हिथं सलाईन लावलेल्या, ही सलाईन लावलेल्या, हिथं लावलेल्या, परत कुठे गेलं हो का इकडून लावलेला. हे सगळं शिरावर जे जे टोमकुड आहेत ना ते सगळं सलाईन लावलेलंच आहे. तरी इथलं दिसत नाही तर एवढं, नाहीतर इकडं पण सगळं सलाईन लावलेलंच आहे. वनच हे वनच आहे तर सगळं सलाईन लावलेलं. परत इकडून पण जेवढे जेवढे हे शिरांवर लावलेलं आहेत का नाही ते वन पडलेलं आहे तर पूर्ण असं गुठमुळं आलेलं आहे. तर मला सलाईनला पण एक रात्री इंजेक्शन दिलं तर दवाखान्यातनं बाहेर येताना 4 वेळा असं वाटत होतं मी खाली बसावं. चक्कर यायची वाहिलीच आणि इंजेक्शन दुखायचं व्हायला. तसं खुगातच दिलं नेमकं इंजेक्शन, लय दुखला. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बघा आज आता फोन करते गाडीवाल्याला आणि काय तिथं नाही व्हिडिओ करत मला. मी मस्त चिडली होती तेव्हा वाटत होतं करावं व्हिडिओ, दुकानाचं नाव सांगा. पण नका कसं आहे आपल्यामुळं लोकांच्या पोटावर पाय पडणं चांगलं नाही वाटत आहे का नाही. त्यांच्यामुळं आपलं किती पण नुकसान होते त्याच्याबद्दल वाद नाही, आपण सहन करू. पण आपल्यामुळं कुणाला वाईट वाटलं नाही पाहिजे आहे का नाही. आपल्यामुळं कुणाचं नुकसान नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. निघालोय आता.